एक मिनिट. प्लॅटफॉर्म आहे हा त्यातून व्ही आय पी म्हणजे कोणते जी एम किंवा एंट्री जे येतात अरे ऑफिसर्सचे वरती रिस्ट्रिक्ट जाऊ दे. ओके ओके कंटिन्यू कंटिन्यू. चढ आतमध्ये. इतना ही जाएगा. एक तर हॉर्न द्या ना तो रिटर्न.
पुणे स्टेशनमध्ये जवळजवळ 15 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर रोजच्या प्रवाशांना येऊन घेऊन जात होते. ते प्रवासी रेळेकर काकांना भेटायला आले आणि त्यांना शुभेच्छा देत आहेत सर्व प्रवासी. प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. सचिन आहे ना, सचिन. हां, मी गेलो होतो ना त्यांच्याकडे मटण खायला. घे 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 तू घे, भेटताना घे सगळं. त्यांचे जुने सहकारी परदेशी काका म्हणून आहेत. त्यांनी स्पेशल घरून चहा बनवून आणला आहे रेळेकर काकांसाठी. इथे रिटायर्ड होत आहेत, त्यांना त्यांच्यासाठी स्पेशल घरून चहा बनवून आणला आणि ते त्यांना चहा देत आहेत. मग असेही प्रवासी आहेत की जे काकांच्या रिटायरमेंटसाठी स्पेशली चहा घरून घेऊन येतात आणि त्यांना देत आहेत. गाड़ी क्रमांक 2294 इंदौर 503 लाल झाडाची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल लाल झाडाची. ही गाडी लोणावळ्याहून पुण्याकडे जाईल, त्यासाठी गाडी रेडी आहे. जी 8:20ची लोकल आहे आणि 9:30 वाजता ती पुणा स्टेशनला पोचेल. त्यांच्यावर पोरेकर काका म्हणून त्यांचे ड्रायव्हर आहेत, ते आता लोणावळ्यापासून पुण्यापर्यंत नेतील गाडी. आणि जे रिटायर्ड होणारे सुबोध रेळेकर आहेत ते आता प्रवाशांच्या भेटतील, त्यांच्या शुभेच्छा स्वीकारतील. सगळ्यात म्हणजे आमचे काका एक नंबर उरले, लय भारी, एकदम लहान भावासारखं सांभाळलं मला बोलायचं सर्व्हिसमध्ये. कधीही त्रास दिला नाही, काही नाही. मला आम्हाला ॲडजस्ट केलं त्यांनी, सांभाळून घेतलं. 9 वर्ष आली.
आता ही गाडी लोणावळ्यावरून पुण्याला जाते आहे आणि रेळेकर काका आता ती गाडी चालवतील. लोणावळ्यावरून पुण्याला चालले लोकल आता. रेसिपी नाही आली आम्हाला वाटलं मारायला शिकाय बोललो. प्रवासी हात दाखवून अभिनंदन करतायत. इंद्रायणी नदी ही कामशेत जवळ दिसते आहे आणि सुंदर असा हा इंद्रायणीचा व्ह्यू आहे इथे. कामशेत जवळ कामशेतच्या रेल्वे स्टेशन जवळच हे आहे. थोडा हात खाली घे, हात थोडा खाली घे. प्रवासी मोटरमन रिटायर्ड होतो त्यांना अभिवादन करतायत. मोठ्या प्रमाणात लोकल प्रवाशांचं प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतायत मोटर गाडीचं. आणि रोज त्यांना हेच मोटरमन वेळेवरती कामावर पोचत असतात. त्यानिमित्त त्यांचं हे अभिवादन रिटायरमेंटच्या निमित्ताने. छान असं इंद्रायणीचं दर्शन. हीच इंद्रायणी नदी पुढे आळंदीला जाते. आपण पाहू शकता इंद्रायणी ही देखील दुथडीवरून वाहते आहे. अभिवादन करतायत आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतात प्रवाशांकडून. प्रत्येक स्टेशनवरती प्रवासी मोटरमनला अभिवादन करतायत आणि पुढील आयुष्याची शुभेच्छा देत आहे. पुण्यात Yes. Thank you very much.
त्याचबरोबर ट्रेनमधले प्रवासी आता फोनवरती देखील बोलून शुभेच्छा देत आहेत. चला सगळे उभे राहा पटकन. थोडा हात खाली. एक मिनिट थांबा. असं आहे. सोबत ये पुढे. दोन चार टाळगी असेल नाही मी नाही म्हटलं पुढे म्हणजे आवाज पण दिला साधू म्हटलं हां बरं पडतं तुम्ही बघा
पत्रकारला इथे पुढे Very happy. Retired man, very happy. Your own icon, Michael Jackson. Hello, Mantri, आगे बढ़ो. Wish you very happy, retired man. Wish you very happy, retired man. एक मिनट. मित्र थोडा हात मागे घे ना. हा हे नको नायसेल करू दे. माझी बॅग आणखी घेतली हे कॅमेराची बॅग घेतली ना. आणि स्टँड ते स्टँड प्लीज घेतली असेल मग कोणीतरी. काका अशी उभे राहा. या ए सुबोध हा तिकडून आहे थोडी. हा ते एकाने फोटो काढा ना आर्चिस. एकाने फोटो काढा फटाफट.
येतील. तिकडनं जायचं का? या ठिकाणी पुन्हा चेकिंग होतं मागेच नाही. गाडीवर जाताना देखील चेकिंग केलं जातं. या ठिकाणी दारू पिलेलं आहे किंवा काय आहे त्याच्या संबंधात तिथे पाईप लावून चेक केलं जातं. मशीनद्वारे त्याची पूर्ण तपासणी होते आणि ड्युटी संपल्यावर देखील तशीच तपासणी पुन्हा केली जाते. तू बाहेर आणला तर मी आत यायला लावलं आत यायला लावलं करायला चला. तुम्ही पण असं तर बरं वाटलं असं आम्हाला. सॉरी. श्री गुजरे सर, श्री गुलाब सिंग सर, सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांच्या आदरणीय सहयोगिनी वेळेकर. 32 वर्षाचे सहकारी श्री सुबोध रेडकर या ठिकाणी आज स्वेच्छानिवृत्ती घेऊन रिटायर होत आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल मोटरबन पुणे व रेडकर कुटुंबीय यांच्यातर्फे आपलं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत. आभार. सर्वप्रथम आपण मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान घेऊया. श्री फारुख अत्तार यांना विनंती करतो की त्यांनी शिशवा श्री वावळे साहेबांचा सन्मान करा. यादवजी मम्मी नाही. त्यानंतर मामू सुलेमानी सरांचा सन्मान करा.
अविनाश नांदगावकर यांनी बुके शाल श्रीफळ उच्चमूर्तींना प्रदान करावं. सर्व मोठं पुढे सर्व मोठं कसं पाणी सब आ जाओ. उच्चमूर्ती को एक मोमेंटो गिफ्ट दिया जाए. आणि एक कामठी त्याला प्रेझेंट करण्यात येईल. पुणे टीएसआर पिस्टा श्री दामोदर पटवाल साहब रेड़ेकर साहब के परम मित्र अमोल जी. मनोगताचा कार्यक्रम छोटेखानी आपण घेऊ. आपलं मनोगत शॉर्ट अँड स्वीट थोडक्यात या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. वॉटरमन तर्फे श्री फारुख अत्ता CLI मिस्टर साहेब, CLI गुलाब सिंग साहेब आणि आजचे उत्सवमूर्ती आणि त्यांचे अर्धांगिनी यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार. असं वाटलं नव्हतं का सुबोध वेळेकर हा एवढ्या लवकर स्वेच्छानिवृत्ती घेईल म्हणून. तो नेहमी असंच चेष्टा करायचा, बोलायचा, पण असं वाटलं नव्हतं. पण खरोखरच त्याने घेतली आणि स्वेच्छा ही त्यांनी एकदम समाधानपूर्वक आणि असं कुठलंही त्याला कुठल्या गोष्टी टेन्शन नाहीये. मला त्याचा अनुभव असा आहे की माझा एक चांगला मित्र जो नेहमी सगळ्यांना हसवत ठेवायचा, भले तो टोचून बोलायचा पण त्याचं कोणी त्याचं वाईट वाटून घेत नव्हतं. आज लॉबीमध्ये सगळ्यात फेमस हसवणारा, सतत म्हणजे काही ना काही कोणाला बोलणार, कोणालाही त्याने आतापर्यंत सोडलं नसेल. असे मुंबई पासून तर पुण्यापर्यंत कुठलाही मोटरमन असो किंवा गार्ड असो आणि एकदम बिंदास. का मी एवढं बोलून माझं भाषण संपवतो आणि त्याच्या पुढं भावी आयुष्य, त्याचं उदंड आणि त्याचं स्वास्थ्य हे उत्कृष्ट राहावं आणि त्याच्या मुलाची पण भरभराटी हो, पूर्ण फॅमिली, आणि नेहमी त्याने आमच्याशी भेटत राहावं, आकुर्डीला येऊन आणि सगळ्यांना चिडवत राहावं. जो भी काका के जो भी संबंधी दोस्त सभी बैठे हैं, आज हम लेकर काका के रिटायरमेंट फंक्शन के लिए उपस्थित हैं. एक मेरे लिए तो व्यक्तिगत दुख की बात है, लेकिन काका की खुशी के लिए, खुशी के साथ तो शब्द कहना चाहूँगा कि मुझे यहाँ पुणे में आए हुए लगभग 20-25 साल हो गए हैं और काका से तभी से मेरा संबंध रहा है. आने के बाद कई लोगों से यहाँ मुलाकात हुई, देखिए, लेकिन कुछ काका ऐसे रहे हैं जिन्हें देख के लगता है कि भगवान ने उन्हें एकदम अलग के अवतार के लिए बनाया गया. मैंने आज तक देखा है, चाहे वो जो भी है, ऐसा भी है, मुंह पे जो रहता है मन की बात बोल देते हैं, लेकिन जो उनका दिल इतना पाक है कि मुझे नहीं लगता है कि यहाँ पे जितने लोग हैं कभी किसी को जरूरत पड़ा हो वो खड़े ना रहा हो. आज उनके ये यही ऊपर वाले से प्रार्थना करते हैं कि जो उनकी खुशी से वो जो आज अपनी स्वैच्छिक सेवानिवृत्ति ले रहे हैं, 32 साल बहुत लंबा समय होता है, और आगे के टास्क के लिए उन्होंने जो लिया है, इस बार उनकी उस चीज को पूरा करें, स्वस्थ, हमेशा स्वस्थ रहे, स्वास्थ्य, और ईश्वर से ये उम्मीद करता हूँ कि जो भी चाहते हैं वो अपने जीवन में और आने वाले श्रेष्ठ जीवन में प्राप्त करें. यही पे विराम देता हूँ. थैंक यू. सर, भावरे सर, गुलाब सिंह सर,
वहिनी आणि बिरबला नंतर भेटेला चतुरस्र व्यक्ती सोबत 2005 पासून मी अपडाऊन करत होतो. मी टीएस साठी ठाणा होतो आणि सुबोध काका मुंबईला काम करायचा. मला एक नेहमी प्रश्न पडतो की पिक्चर बनवला मुंबईचा फौजदार. आपण तसं बघितलं तर व्यक्तिमत्व कोल्हापूरकरांचं दांडगं असतं, उंची तब्येत, पण कोल्हापूरचा फौजदार नाही बनवला, मुंबईचा फौजदार बनवला. तसंच मला म्हणावं लागेल की मुंबईचा मोटरमन, एक मुंबईचा जो मोटरमन आहे, जो मुंबईत काम केलेला आहे सबरमनला, हे एक वल्ली व्यक्तिमत्व असतं इन ऑल रिस्पेक्ट, कामाच्या बाबतीत आणि जगण्याचा आनंद घेण्याच्या बाबतीत. तर आमची पिढी अशीच अशा काकांबरोबर राहिली कायम की ज्यांनी नोकरी करता करता जगण्याचा आनंद घेतला आणि आयुष्य स्वतः आनंद घेताना दुसऱ्याला भरभरून आनंद दिला. अशा सोबत काकाला माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे, माझ्या टीएसआरटी स्टाफ तर्फे मी खूप उदंड आयुष्याचा आशीर्वाद देतो. नमस्कार. मॅनेजर श्री आतिश कांबळे, या मंचावर उपस्थित आपले सर्व अधिकारी आणि आमचे सत्कार मूर्ती एस सी रेलेकर काका. एस सी रेलेकर काका बद्दल बोलण्यासारखं म्हटलं तर सगळ्यात पहिली एक त्यांना अशी उपमा दिली मी, नारळ कसा असतो आपला नारळ, बाहेरून तुम्ही जेवढं बघताल ना तेवढं असं कडक दणकट हे वाटतं आणि आतमध्ये जो नारळ असतं पांढरं शुभ्र गोड आणि त्याच्या आतमध्ये असतं पाणी. तर माझं तर म्हणजे एक 3 वर्ष त्यांच्यासोबत मी काम केलं. ज्या वेळेस आम्ही नवीन नवीन इथे आलो होतो त्यावेळेस त्यांच्यासोबत काम करताना असं जाणवायचं, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, त्यांचं काम करण्याची जी पद्धत होती ही स्ट्रिक्ट होती. पण काम संपल्यानंतर किंवा ज्यावेळेस आम्ही वर्किंग करून लोणावळ्यात गेलो, लोणावळ्यामध्ये गेल्यानंतर सर्वात पहिलं त्यांचं हे असायचं की कापरे लवकर ये, आपल्याला बाहेर जायचंय. मग मी म्हणत असे दिसतात एवढे हे आणि वर्किंग मध्ये असं त्यांचं म्हणजे जो कडकपणा, त्यांचं जे बोलण्याचं हे आणि वर्किंग संपल्यानंतर जो त्यांचा बोलण्याचं हे असं एकदम म्हणजे मावळपणा वाटायचं. आणि मग हळूहळू आमची चांगली मैत्री झाली. त्याच्यानंतर खरं त्यांचं जे रूप आहे ते समजलं. मला काही प्रॉब्लेम होते मध्ये, थोडे हॉस्पिटलचे हे होते, थोडे घरगुती प्रॉब्लेम होते. तर त्यांच्याशी मी डिस्कस करायचो. तर मला ते सांगायचे की असे असे डॉक्टर आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा, मी सांगतो, मी बोलतो, काही काळजी करू नका. तर एकंदरीत तसं पाहायला गेलं ना की हे खरे होते रेलेकर काका. माझे सर्व ट्रेन मॅनेजर यांच्यातर्फे, नॅशनल रेल्वे मजूर युनियन यांच्यातर्फे मी त्यांचं खूप खूप आभार आणि अभिनंदन करतो व त्यांच्या पुढील आयुष्यासाठी माझ्याकडनं, माझ्या परिवाराकडनं, माझ्या ट्रेन मॅनेजर तर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. माळी सरांचा या ठिकाणी सन्मान होतो. माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक मोटरमन श्री रेळेकर काका यांच्या स्वेच्छासेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण जमला, त्याबद्दल प्रथमतः मी सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. काकांविषयी बोलायचं झालं, नेहमी त्यांनी मार्गदर्शनाच्या भूमिकेमध्ये मला मार्गदर्शन करत आले. अशा पद्धतीने काम करायचं, कशा पद्धतीने काम करायचं, पुढं कसं जायचं, गार्ड साठी कसं तो अप्लाय करायचं, कुठल्या पद्धतीमध्ये तू जे पुढं हे करायचं, नेहमी त्यांनी वडिलकीच्या नात्याने मार्गदर्शनाची त्यांनी मला भूमिका दिली. काकांना येणार भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं व भरभराटीचं जावं व त्यांच्या हातो असेच समाजाची, देशाची सेवा घडो व पुढचं येणारं त्यांचं आयुष्य
अजून नव्याने म्हणजे आपण म्हणतो ना 16 वर्ष लागलं त्या पद्धतीने पुन्हा त्यांची आयुष्याची सुरुवात हो हीच माझ्या परिवाराच्या वतीने व तसेच रेल कामगार सेना पनवेल डिव्हिजनच्या वतीने व माझ्या ऑपरेटिंग स्टाफ पनवेलच्या वतीने मी काकांना पुन्हा एकदा मनस्वी शुभेच्छा देतो व त्यांना या ठिकाणी उत्तम व दीर्घ आयुष्य लाभो ही सदिच्छा व शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज के सत्कार मंत्री श्री ऐसे रेलेकर के अर्धांगिनी और मेरे सीनियर CLIs तीनों और सभी साथीगण, रेलेकर साहब के साथ जो मेरे संबंध है मतलब ऑफिशियली या वैसे सामाजिक तौर पे बहुत अच्छे रहे हैं। जब मैंने पूना लॉबी का चार्ज संभाला था तो आई थिंक मोटरमैन कैडर के रूल रेगुलेशन वर्किंग से मैं इतना वाकिफ नहीं था। उस समय जो मेरे को सपोर्ट टीम में थे श्री गावे जी, वैद्य, SK यादव, RK सोनकर और SC रेलेकर जी, इन लोगों ने कहा कि आप टेंशन मत लीजिए और हम लोग हैं। तो कई बार मैं सोचता था क्या है, तो उसमें श्री SC रेलेकर जी कई बार आते थे मेरे साथ में, तो बोलते थे कि काफी सारी प्रॉब्लम होती थी, तो बाकी सब नॉर्मल मूड में थे, ये फुटबॉल टीम में जैसे अटैकिंग मोड में होगा तो होगा, और 100% ऐसा था तो मेरे को पॉजिटिव मोड मिलता था कि जब ये इतने पॉजिटिव था मुझे क्यों पॉजिटिव नहीं होना चाहिए। और मैं भी जहां तक ऐसा हुआ कि जो भी चाहा वो सारे काम हुए। इसके लिए मैं इनको भी धन्यवाद देना चाहूंगा कि जिस वजह से उस कार्यकाल में हमने अच्छे से सारे काम किए। ड्यूटी का जैसे इनका काफी लोग अपन रेलवे से हैं जो इनके परिवार से हैं, मालूम ही है कि एक जो लोको पायलट मोटरमैन की ड्यूटी बहुत टफ रहती है, और जो लोग ट्रेन में यात्रा करते हैं यदि उनसे बोला जाए कि आप जिस गाड़ी में यात्रा कर रहे हैं जो आगे व्यक्ति चला रहा है, यदि उसमें व्यक्ति नहीं है, कोई भी वैसे ही गाड़ी रन हो रही है, तो शायद ही कोई ऐसा हो जिसका BP ऑटोमेटिक इंक्रीज हो जाएगा। तो विकेट परिस्थिति चाहे अपने साथ कैसी भी रही हो, फिर भी मोटरमैन अपने पेशेंस, पारिवारिक जिम्मेदारी, सामाजिक जिम्मेदारियों को कुछ भी रहे, लेकिन यात्रियों की जो रेलवे की जिम्मेदारी है उसको बहुत पेशेंस के साथ करता है। जब बड़ी ट्रेन चलाते हैं उसमें लोको पायलट, सहायक लोको पायलट है, लेकिन लोको में मोटरमैन वन मैन शो होता है, अकेला होने के बाद ध्यान डाइवर्ट होगा, लेकिन फिर भी ऐसा नहीं होता। जैसा कि पूना का इतिहास रहा है मोटरमैन का 2003 से अभी तक का, भारतीय रेलवे में ये हम सब लोगों के लिए फख्र की बात है कि हमारी जो पंक्चुअलिटी ट्रेन सर्विस की मोटरमैन की तरफ से 100% रही है, जिसमें श्री SC रेलेकर जी का भी बहुत बड़ा सहयोग है कि जो 100% हम पंक्चुअलिटी मेंटेन कर रहे हैं। ये इसीलिए संभव है कि जो इनकी टीम है, जो मोटरमैन कैडर हैं, उनकी वजह से संभव है। जो अदर रेलवे स्टाफ और इनमें भी मैंने देखा है, इनके अंदर जो डेडिकेट है कि हमें रेलवे के लिए काम करना है, कहना और करने में बहुत अंतर होता है। कई बार जब चर्चा होती है तो जो पीछे की भी बात करते हैं तो ये तुरंत रहते हैं कि नहीं, ट्रेन कोई भी लेट नहीं होगी, और ये मैंने अपने कार्यकाल में देखा, और वर्तमान में श्री वारे सर भी देख रहे हैं कि नहीं लेट होती है, और ये बहुत अच्छी बात है। उसी के साथ कभी जब भी देखते थे इवनिंग के टाइम में फ्री रहता था तो रेलेकर साहब मेरे से आके बैठते थे और डिस्कशन करते थे। उसी समय मालूम चला कि सोशल एक्टिविटी ग्रुप भी चला रहे हैं। आई थिंक लोगों को ट्रेवलिंग करा करके 4 धाम यात्रा कराना, और मैं बताना चाहूंगा कि मतलब उसी में कि हम लोग कई बार पैसा भी काफी कमा लेते हैं, परिवार को सब खुशियां देने की कोशिश करते हैं। जब बात ट्रेवलिंग की आती है तो हम सिटी से किसी दूसरी सिटी में जाना है, कहाँ रहना है, कितने दिन का टाइम मैनेज करना पड़ेगा, शेड्यूल क्या रहेगा, वो एक डिफिकल्टीज हो जाती है। लेकिन कभी बहुत सारे हमारे रेलवे के साथी हैं, वो भी, उनको भी अभी जी करा के लाए, उन्होंने बताया कि बहुत सिस्टमेटिक तरीके से उन्होंने मैनेज किया सभी सिस्टम को। तो मैं चाहूंगा इस मंच से कि आगे अपने उस यात्रा को कंटिन्यूस रखें अपने परिवार के साथ, और इन्हीं शब्दों के साथ मैं चाहूंगा कि वो, उनका परिवार और उनके साथी
समाज में जो उन्होंने बीज बो रखा है समाज को आगे ले जाने का, अब भारतीय रेल सेवा की जो रूटीन ड्यूटी है उससे वो मुक्त हो गए हैं, लेकिन इस परिवार से हमेशा जुड़े रहेंगे। और जो एक जैसा उनका व्यक्तित्व है, जिसमें अभी ये 4 धाम की यात्रा करके आए हैं, काफी फोटो डालते थे, मैं भी देखता था और हमेशा इनका स्टेटस देखता हूँ। तो मैं चाहता हूँ कि इनको वो अपना जो सिस्टम है समाज के प्रति वो अपना कंटिन्यूस रखना चाहिए। जिस तरह हमारा समाज, हमारा भारत अनेकता में एकता का है, जैसे शिव जी का त्रिशूल रहता है, समाज के लिए पॉजिटिव है, और जो समाज के विरुद्ध है उसके लिए त्रिशूल एक हथियार बन जाता है। उसी तरह मैं चाहता हूं कि जो इसी के समाज में जिस किसी व्यक्ति के मन में विकार अलग रहे, यदि वो धार्मिकता के रास्ते पे चलता है, वो कट्टरता नहीं होनी चाहिए, बल्कि सही विचारधारा जो उसके द्वारा आगे जब चलता है तो वो समाज में एक अच्छा समाज को बनाता है। तो उसके लिए जरूरत रहती है कि कोई उनको वे रास्ता दिखाए या एक मूव मोटिव करे। जितने भी महापुरुष हो वो किसी ने किसी रास्ता दिखाया तब आगे गए। मैं चाहता हूँ श्री रेलेकर साहब को अपना जो सिस्टम आगे चलाने वाले हैं उसे कंटिन्यूस चलाए रखें, और जिससे समाज में एक पॉजिटिव माहौल बने, और हो सकता है हम भी कभी उनके संग 4 धाम यात्रा करें। थैंक यू। मेरी शब्दों के साथ पूरा करता हूँ और धन्यवाद देता हूँ सभी को जिन्होंने मेरी बातें सुनी। थैंक यू सर। वेळेकरांच्या अर्धांगिनी सौ एगुन वेळेकरांचा सन्मान राहिलेला आपला या सर्व सरांना नमस्ते, या उपस्थित असणाऱ्या सर्वांना। सरांबद्दल मी काय बोलू सांगता येत नाही मला। मी 2 लाईन सरांसाठी बोलणार आहे गाण्या थ्रू। मुबारक हो ये शुभ दिन आपको, मुबारक हो ये शुभ दिन आपको, लाखों सलाम हमारा, ये लो दुआएं हमारी, लाखों सलाम हमारा, ये लो दुआएं हमारी। मुबारक हो ये शुभ दिन आपको, रब से दुआ हम करते हैं, आपको रखे अपनी परछाइयों में, देता रहे अपनी आशीष कृपा, और सारे सपने आपके साकार हो, और सारे सपने आपके साकार हो। मुबारक हो ये शुभ दिन आपको। थैंक यू सो मच। मेरे दम शब्द संपले। थैंक यू सर। यांचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत, आणि ते सर्व जमलेले मोठ्यानं काका, त्यांच्या मिसेस, आमची फॅमिली यांचंही हार्दिक स्वागत। तर सर्वात मेन म्हणजे वडिलांबद्दल सांगायचं म्हणजे तर ते सर्वात पंक्च्युअल आहे प्रत्येक कामाच्या बाबतीत। जे झालं म्हणजे त्याच वेळेत झालं पाहिजे, बोलतात पण तेवढेच, पण त्यांच्याच ऑपोजिट एक जण माझी आई आहे। माझे पप्पा जर 8ची लोकल असेल तर तिकडे स्टेशनवरती आकुर्डीला 7:30ला जाऊन उभे राहणार, आणि माझ्या आईची 8:05ची लोकल असेल, आई 8:15ला मी सोडतो तिला। हा, आणि कधी कधी असं होतं की मला प्लॅटफॉर्मवरती स्कूटर चढवावी लागते आकुर्डी स्टेशनला। तर हे एक कॉन्ट्रास्टिंग नेचर आहे दोघांमध्ये। आणि तरी त्यामुळेच दोघांचं पण चांगलं जमतंच, त्याच्यामुळे मी दोघांकडनं ऐकतो। पप्पांना सोडताना पप्पा मला हे कंप्लेंट करतात की आई कशी लेट करते, आणि आई सांगते की पप्पा किती सांगता, अर्धा तास लावून अगोदर थांबायचं वगैरे। ठीक आहे, पप्पांकडनं एक चांगलं गुण शिकायचं म्हणजे कायम आनंदी राहणे, दुसऱ्यांना आनंदात ठेवणे,
टोचून बोललं तरी काय फरक पडत नाही, पण जे मनात आहे ते स्पष्ट बोलणे. आणि अजून हे एवढं बोलून मी माझं मंच पर उपस्थित श्री गौरे साहब लॉबी इंचार्ज, गुजरे साहब, रेडकर साहब के नॉमिनेटेड CLI इंचार्ज गुलाब सिंह जी, आज के सत्कार मूर्ति श्री रेडकर साहब और उनके अर्धांगिनी और मेरे भैया और बहनों, आज यहाँ पर श्री रेडकर साहब का विदाई का कार्यक्रम आयोजित किया है. मैंने उनको पूछा था कि लेटर आया क्या, बोले कि लेटर आने दो या नहीं आने दो, मुझे प्रोग्राम करना है. ठीक है, क्योंकि उनका एक सपना था कि उनका लड़का है वो USA जाने वाला है, तो उसके पहले उस प्रोग्राम का आनंद वो ले ले. उनकी संकल्पना बहुत अच्छी है. सभी लोगों ने उन्हीं के बारे में जो उनका स्वभाव है, उनका कार्य है, उसके बारे में बताया है. जैसे कि कापरे जी ने बताया, बिल्कुल सही है. ऊपर से दिखने में तो बहुत कड़क है, लेकिन अंदर से आप लोगों ने देखा ही है. किसी का भी कुछ भी प्रॉब्लम हो, ड्यूटी के समय कुछ एडजस्टमेंट हो, या सामाजिक कार्य में बाहर किसी को कोई समस्या हो, उसको आधी रात को दौड़ कर जाने वाले श्री रेलेकर जी है. श्री रेलेकर जी के साथ में आपको रिक्वेस्ट करूंगा कि उनकी अर्धांगिनी के लिए जोरदार तालियां होनी चाहिए. उनके चिरंजीव ने बताया और हमें भी मालूम है, आप सब लोग जानते हैं, वो भी एक वर्कर वुमन है, उसके बावजूद एक रनिंग स्टाफ का उसको अभी आज आप देख रहे हैं कि मोटरमन में है, लेकिन उसके पहले ये यहां तक आने के लिए जो रास्ता तय किया है वो बहुत मुश्किल रास्ता था. और उस मुश्किल रास्ते में हर एक पल उनके साथ में रहते हुए, ड्यूटी करते हुए, दिन हो रात हो, उस समय उनको टिफिन देना या घर की जवाबदारी संभालना एक बहुत बड़ा मुश्किल काम है. वो काम उन्होंने एक जवाबदारी बहुत अच्छी तरह से निभाई है और आज भी निभा रहे हैं. क्योंकि हम बोलते हैं, हम जैसे खड़े रहते हैं तो खड़े रहने के लिए भी हमारा जो बैकबोन है वो सही रहेगा तो हम अच्छी तरह से खड़े रह पाते हैं. उसी तरह घर में भी जो अर्धांगिनी रहती है वो यदि पूरी अच्छी तरह से साथ देती है तो ही हम अच्छी तरह से ड्यूटी कर पाते हैं या कोई भी सामाजिक कार्य कर पाते हैं. तो उन्होंने वो एक भूमिका बहुत अच्छी तरह से निभाई है, तो उसके लिए हैट्स ऑफ. मैं भी जब लॉबी इंचार्ज था उस समय जो उन्होंने या जो मोटरमैन का टीम था, उस मोटरमैन की टीम के भले वो सामने आकर मुखिया नहीं दिखते थे, लेकिन साथ में वो पीछे से मुखिया वही थे. किसको कहाँ करना है, किसको कहाँ गोली मारना है, उन्हीं का ही काम था. बहुत अच्छी तरह से उन्होंने प्रशासन के साथ में कोऑपरेशन किया है. कभी भी कितना भी पोजीशन टाइट हो, उसके बावजूद भी किसी गाड़ी के लिए ना नहीं बोला है, या किसी मोटरमैन के लिए कभी गाड़ी खड़ी हुई है, ऐसा आज तक हुआ नहीं है. तो वो सारा पूरा श्रेय जो है पूरी मोटरमैन टीम को जाता है. और उसी में आज के जो सत्कार मूर्ति है रेड़ेकर साहब, उन्हीं को जाता है. एज अ नॉमिनेटेड लोको इंस्पेक्टर मैंने देखा कि उनका नॉलेज भी अपडेट रखते थे. जब भी कोई प्रॉब्लम होती थी, प्रॉम्प्टली
जहाँ पे भी जो फोरम है उस फोरम में वो बात रखने का काम करते थे। आज वो उन्होंने खुद स्वेच्छानिवृत्ति का देने का प्रयास मतलब ये किया है, निर्णय लिया है। नो डाउट और 10 साल मतलब उनके तरफ देखा तो लगेगा नहीं कि वो आज रिटायर हो रहे हैं, लेकिन उनके कोई सपने होंगे रेलवे से भी और आगे कुछ अच्छा कार्य उनको करना है और वो कर रहे हैं। कुछ लोगों ने बताया भी कि सामाजिक कार्य वो आगे कर रहे हैं और उनका जो सपना है वो सपना वो जरूर पूरा करेंगे। बाकी तो देखा जाएगा तो वो पूरे वेल सेटेड है, लड़का उनका एवए से जा रहा है, बहुत सारे उनके सपने पूरे हो चुके हैं और जो बचे हैं सपने हैं वो पूरे होंगे, पूरे करेंगे जरूर। इसमें मैं मेरे फैमिली की तरफ से, मेरे तरफ से, ऑल इंडिया ओबीसी एसोसिएशन की तरफ से उनको उनकी सेहत बहुत अच्छी रहे, ऐसे हंसते खेलते रहे और आपके जो सपने बाकी हैं वो पूरे हो, यही मैं ईश्वर चरणी प्रार्थना करता हूँ। और मुझे यहाँ पे बोलने का मेरे साथी श्री वावरे, श्री गुलाब सिंह, श्री माली जी, आज की सत्कार मूर्ति श्री रेलेकर जी, उनके साथ आए हुए उनकी अर्धांगिनी श्रीमती रेलेकर जी और मेरी सभी भाइयों और बहनों। रेलेकर जी को मैं 2009 या 10 जब मैं पुणे लॉबी इंचार्ज में आया था तब से हमारा संबंध है, परिचय है और वो हम लोग दोनों काफी ऐसे दोस्त मित्र जैसे हम लोग रहते हैं, हमेशा बड़ी अच्छी बातें होती है। जब भी मैं उनके साथ फुटप्रिंट में जाता हूँ तो सेक्शंस के बारे में इतनी सारी छोटी छोटी चीजें हम लोग डिस्कस करते हैं या डे टू डे वर्किंग में जो भी प्रॉब्लम्स रहते हैं वो बहुत ऑनेस्टली बताते हैं और उसके साथ उसका रेमेडी भी बताते हैं। जैसे कि उनके सुपुत्र ने बताया कि वो पंक्चुअल है। यस, ही इज वेरी पंक्चुअल, क्योंकि वो मैं जब भी फुटप्लेट पे आता हूँ तो वो आकुड़ी से आते हैं तो तब मैं उनसे पूछता था कौन सी गाड़ी है आपकी, तो कम से कम उनके जो गाड़ी का टाइमिंग्स होता है तो यहाँ पहुँचने के 2-1 घंटे बाद ही वो रहता है। तो मैं ये बताना चाहूँगा कि रनिंग स्टाफ में पंक्चुअलिटी ही सबसे बड़ा फैक्टर है जो हमको पालन करना पड़ता है। और फिर वो हम लोग काम करते करते इस फ्लो में आ जाते हैं कि हर चीज में हमारी वो चीज दिखने लगती है। जैसे कहीं जाने की भी बात हो, अगर आपने कोई प्लान बनाया है, टूर बनाया है, तो आई एम वेरी श्योर कि मेरे कोई भी रनिंग स्टाफ का साथी टाइमिंग्स के बारे में बहुत पंक्चुअल रहे। तो ये हम लोग जो डे टू डे वर्किंग करते हैं वो हमारे नेचर में समावित हो जाता है। रेलेकर जी के बारे में अब ज्यादा तो मेरे सारे पूर्व वक्ताओं ने बहुत सारी चीजें बता दी है। मैं उनके अच्छे स्वास्थ्य की और खुश रहे ये शुभकामनाएं उनको देता हूँ। और वो हमेशा उनके अंदर जो एक हॉबी है उनकी, शायद आप लोगों को कितने लोगों को पता है मुझे नहीं मालूम, बट वो जो छोटा छोटा सोशल वर्क करते हैं, बड़ा सोशल वर्क सबको पता होता है, लेकिन उन्होंने मुझसे बहुत सारी चीजें बताई कि जिसमें से एक कि वो बता रहे थे मुझे कि मैं लोनावाला स्टेशन पे सर एक पर्टिकुलर डे में जाके जो लोग वहाँ रहते हैं प्लेटफॉर्म पे पड़े रहते हैं उनके जो नाखून वगैरह निकालने का काम, ऐसे बहुत सारी छोटी छोटी चीजें वो मुझसे शेयर करते थे। तो आई थिंक कि उनका एक्चुअल जो हॉबी है वो सोशल वर्क है। बाकी चीजें हम लोगों को परिवार चलाना है या इस जीवन को जीना है, इसलिए हम करते रहते हैं, लेकिन हमारे अंदर एक जो ओरिजिनल हॉबी होती है वो अलग होती है। तो मैं चाहता हूँ कि अब वो अपनी जो भी हॉबी है उसको पूरा समय दे और उसको पूरा करें। मैं अपने परिवार की तरफ से
उनके सफल रिटायरमेंट के बाद वाली जो जिंदगी है वो अच्छी रहे, इसी कामनाओं के साथ मेरे 2 शब्द समाप्त। उपस्थित मंच, आजची सत्कार मूर्ती श्री सुबोध रेळेकरजी आणि त्यांची अर्धांगिनी आणि इथे माझा आलेला रेल परिवार आणि त्याच्या कौटुंबिक असणाऱ्या माझ्या भगिनी आलेल्या आहेत, त्यांचं सगळ्यांचं इथे स्वागत। आज त्यांचा जो 32 वर्ष संपल्याचा जो व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे, म्हणजे असं वाटलं की फार मोठा टेन्युअर त्यांनी कंप्लीट केला आहे रेल्वेमध्ये। 32 वर्षाचा म्हणजे फार मोठा टेन्युअर असतो। तर आता त्यांनी कळलं की पोस्टिंग, मी त्यांचं 6 महिन्यापासून जास्त इंटरॅक्शन आहे इथे, कारण मी इथे लॉबीमध्ये काम करतो, पूर्वी वेगळ्या वेगळ्या पोस्टवर काम केलेलं आहे। तर आता त्यांचा जो 32 वर्षाचा जो टेन्युअर आहे ही त्यांची रेल्वे सेवेतच गेलेला आहे। त्यांची अगोदरची जी पोस्टिंग होती ती मुंबई डिव्हिजनमध्ये होती, त्याच्यामुळे त्यांना फार काय अपडाऊन करावं लागलं आणि अपडाऊन करताना किती त्रास होतो त्यांचं त्यांनाच माहिती आहे। तर त्यामध्ये त्यांचा जो म्हणजे हे सगळं अपडाऊन करणार फॅमिली मॅनेजमेंटचं जे काम केलं आहे त्यांच्या अर्धांगिनीने केलेलं आहे, त्यामुळे त्यांना विशेष मी धन्यवाद देतो की त्यांनी आपलं कुटुंब, आणि सगळ्याच भगिनींना धन्यवाद देतो की त्यांनी आपलं कुटुंब सांभाळून जे आहे आणि एनहान्स केलाय, आमच्या वर्किंगसाठी मोटिवेट केलेलं आहे। कारण हा जो रनिंग स्टाफचा मेंबर असतो तो कुठलं पण कार्य करताना त्यांची जर जीवनसाथी सोबत नसली किंवा जीवनाच्या त्यांना अडचणी त्या सॉल्व्ह नाही करत असल्या त्यांच्या, तर हा त्यांचा वर्किंग मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो। आणि ज्या भीतीने त्यांनी आनंदी वातावरणात त्यांनी पूर्ण घालवली रेल्वेची सर्व्हिस, म्हणजे आतापर्यंत संपवली जी रेल्वेची सर्व्हिस, तर त्यांच्यामध्ये फार मोठा त्यांचा अर्धांगिनीचा हात आहे असं मी मानतो, आणि त्यांच्या परिवाराचा पण त्याच्यामध्ये हात आहे आणि त्यांच्या मित्र परिवाराचा पण हात आहे त्याच्यामध्ये। तर सगळ्यांना मी धन्यवाद देतो। दुसरं एक सांगायचं म्हणजे की त्यांनी जी मोटरमनची सर्व्हिस केलेली आहे, म्हणजे लोकांना वेळेवर पोहोचवणं हा फार मोठा आनंद असतो आणि तो त्यांनी आनंद दिलाय। आणि त्यांच्या पुढच्या जीवनात पण ते, कारण त्यांना विचारलं की VRS का देतात, कारण तुमची प्रकृती इतकी चांगली आहे, तुम्ही हसतमुख आहात, म्हणजे स्वस्थ आहात, सगळं आहे। पण मी आज त्यांना म्हणतो की यस, यू आर गिव्हन द व्हॉलंटरी इन द राईट टाइम, कारण जो त्यांनी तो आता होता तो वेळ फार उचित वेळेला त्यांनी रिटायरमेंट दिला आणि फार योग्य निर्णय केला असं मला असं वाटतं। त्याच्यामध्ये त्यांनी जसा प्रवाशांना आनंद दिला आहे तसंच त्यांच्या आयुष्यात ते लोकांना जे वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणी किंवा हिल स्टेशनला घेऊन जाण्याचा जो हे करतात, ते पण त्यांनी फार मोठा आनंदाचं काम करतात। लोकांना म्हणजे याच्याहून मोठा आनंद नसतो की जेव्हा फिरायला लोकांना वेगवेगळ्या वातावरणात नेणं आणि वेगवेगळ्या गोष्टींना दाखवणं। आताच कळलं की त्यांची थोडी सोशल वर्कची वेगवेगळ्या हॉबीज पण आहेत, तर ते पण त्यांनी जोपासावं पुढे आणि असाच लोकांना आनंद देत राहावा। धन्यवाद। याच्या पुढे माझ्या रेल परिवारातर्फे मी त्यांना पुढच्या आयुष्यात शुभेच्छा देतो आणि असंच त्यांनी स्वस्थ राहावं आणि रेल्वे पण मध्ये मध्ये येत राहावं अशी माझी इच्छा आहे। नहीं, रेलेकर साहब के लिए बहुत महत्वपूर्ण दिन है। वैसे ही आज का दिन हमारे लिए भी बहुत महत्वपूर्ण है, क्योंकि आज हम 35 इयर्स कंप्लीट कर चुके हैं। थैंक यू। धन्यवाद। उपस्थित मान्यवर आणि आजच्या उत्सव मूर्ती रेळेकर भाऊजी आणि त्यांच्या मिसेस योगिनी रेळेकर, आपण सर्व आज त्यांच्या रिटायरमेंटच्या निमित्ताने इथं जमलेलो आहोत। रेळेकर भाऊजींबद्दल सांगायचं झालं, एकदम जॉली माणूस, एकदम खुश। त्यांचा आमचा संबंध ट्रिपला जाण्यापासून आला। ट्रिपमध्ये गेलं की प्रत्येकाची काळजी घेणं, प्रत्येक जण व्यवस्थित, प्रत्येकाला रूम कशी पाहिजे तशी मनासारखं सगळ्यांचं करणं, एवढ्यापासून त्यांचे अनुभव घेतलेले आहेत। कधी कोणाला दुखवणार नाही, कधी काही नाही, एकदम चेहरा हसतमुख। माझी तर फार चेष्टा करतात ते, त्यामुळं त्यांच्याबद्दल मी जेवढं सांगेल ना तेवढं कमी आहे। पण मी आज त्यांच्याबद्दल एवढंच सांगेल की त्यांचं हे रिटायरमेंटचं लाईफ त्यांना चांगलं सुख, समृद्धी, भरभराट आणि दीर्घायुष्य लाभो। आणि वहिनींना पण सांगते, त्यांची साथ सोडू नका, आयुष्यभर त्यांच्या अशाच पाठीमागे उभे राहा, आतापर्यंत जशा राहिल्यात तशाच राहा आणि असंच आम्हाला ट्रिपला वरच्या वर नेत जा। बस। त्यांच्यावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर, अत्यंत प्रेमाने सुबोधवरच्या आणि आमच्यावरच्या
अत्यंत प्रेमाने जमा झालेले तुम्ही सर्व आमचे सुहृद, तुमच्या सर्वांचे आज आमच्या या अविस्मरणीय क्षणाला तुम्ही उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी सर्वात प्रथम तुमचे आभार मानते. आज मी इथे सुबोधविषयी बोलायची मला जे सांगितलेलं आहे, मी त्याची अर्धांगिनी आणि रेल्वेतली को वर्कर अशा दोन्ही तऱ्हेने त्याला खूप जवळून बघितलेलं आहे, खूप जवळून. आता त्याच्याविषयी सर्वांनीच भरभरून बोललेलं आहे आणि खरंच तेवढी मल्टीफॅसेटेड पर्सनॅलिटी तो आहे. प्रत्येकाने त्याच्यातल्या कुठल्या तरी एका व्हॅल्यूचा अनुभव घेतलेला आहे, एका किंवा एकापेक्षा जास्त व्हॅल्यूचा अनुभव घेतलेला आहे. पण मी इतकी एनरिच आहे, मला इतकं सौभाग्य मिळालेलं आहे की या सर्व त्याच्या व्हॅल्यूज त्यात चांगल्याही आल्या आणि वाईटही आल्या, सगळ्या व्हॅल्यूजचा अनुभव मला भरभरून परमेश्वराने घेण्याची संधी दिली. त्यामुळे सगळ्यात पहिले मी परमेश्वराचे आभार मानते की इतकी मल्टीफॅसेटेड व्यक्तिमत्व, इतकं अनेक विविध अंगाने फुललेलं व्यक्तिमत्व परमेश्वराने माझ्या पदरात टाकलं. अत्यंत धन्यवाद त्या परमेश्वराचे, खरंच धन्यवाद. सुबोधविषयी बोलायचं तर सगळ्यांनी सगळं सांगितलेलं आहे, पण सगळ्यात पहिली ज्यावेळी आपण, आता मी अर्धांगिनी असल्यामुळे सगळ्यात पहिली माझी ओळख सुबोधची ज्यावेळी स्थळ सांगून येतं त्यावेळी झालेली होती. भेटलो नॉर्मल, म्हणजे ज्या तऱ्हेने भेटतो त्या तऱ्हेने भेटलो. त्याची भेट झाल्यानंतर मला एका व्यक्तीने सांगितलं, ताई तू याच माणसाशी लग्न कर, तू याच माणसाशी लग्न कर, कारण हा म्हातारा झाला ना तरी सुद्धा खोसट म्हातारा होणार नाही, अगदी आनंदी म्हातारा राहील. त्यामुळे तू काहीही कर पण याच माणसाशी लग्न कर. आणि खरंच आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मला सतत बरं वाटेल की मी त्या व्यक्तीचं म्हणणं ऐकलं आणि एक्झॅक्टली त्या व्यक्तीने सुबोधला त्या तऱ्हेने ओळखलं होतं केवळ 5 मिनिटात. आणि मी खूप थँकफुल आहे त्या व्यक्तीची, आयुष्यभर राहील. सुबोध जसं वर्णन केलं तसं नारळासारखं कडक आणि जनरली जवळच्या माणसांसाठी जास्त कडक, आतमध्ये खूप माया आहे. आणि ही माया त्याची केवळ इतरांसाठी जशी आहे तशी आमच्या सर्वांसाठी आहे. जेवढ्या प्रेमाने, जेवढ्या आत्मीयतेने, जेवढ्या आपुलकीने आणि जेवढ्या आतल्या उमाळ्याने त्यांनी स्वतःच्या आईचं केलं. आपल्या आईचं करणं हे आतड्याचं रिलेशन आहे. तुम्ही त्या आईच्या गर्भातून जन्म घेतलात, तुम्ही करताच, प्रत्येक जण आपल्या आईचं करतं, पण आपल्या बायकोच्या आईचं करणं तितक्याच उमाळ्याने आणि तितक्याच कौतुकाने आणि तितक्याच प्रेमाने शेवटच्या क्षणापर्यंत ते सुबोधने केले. जसं त्याची आई आणि माझी आई त्याच्यात कणभरही त्यांनी फरक ठेवला नाही. या एका गोष्टीसाठी मी आयुष्यभर त्याची ऋणी राहील. मीही रेल्वेत नोकरी करते, मी चेकिंग स्टाफ आहे. ज्याप्रमाणे तुमची ड्युटी राऊंड द क्लॉक, तशी आमचीही ड्युटी राऊंड द क्लॉक असते. सुदैवाने आमची ड्युटी खूप सोपी आहे तुमच्या सर्वांच्या ड्युटीपेक्षा. अपडाऊन्स असतात पण खूप सोपी ड्युटी आहे. पण तरीही त्यामुळे ज्या क्षणी असं लक्षात आलं की आपला नवरा मोटरमन आहे किंवा लोको पायलट आहे, पहिले असिस्टंट मग लोको पायलट मग मोटरमन, हा सगळा प्रवास जेव्हा त्याचा होणार आहे आणि आपली ही ड्युटी चेकिंग स्टाफची जी रनिंग स्टाफ सारखीच आहे, साधारण कमी त्रासाची पण आहे. तर त्यावेळी सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात ठेवली जी तुमच्या रूल मध्ये लिहिलेली, पहिला रूल की रनिंग स्टाफला घरी शांत ठेवा. त्याचं माइंड जेवढं शांत असेल तेवढं चांगलं. हे मला अगदी स्वतः एम्प्लॉई असल्यामुळे पण लक्षात होतं. त्यामुळे सगळ्यात पहिला गोष्ट एकच केली की जेवढं जमेल तेवढं तो शांत कसा राहील किंवा हेझल फ्री, मनावर कोणतंही दडपण न ठेवता ट्रेनमध्ये कसा चढेल याची खबरदारी घेतली. त्याची गाडी 8-5ची, माझी गाडी 8-5ची, L5 अकोडी. आर्चिस म्हणाला तसं
पप्पाचा सगळा डबा, सगळं आंघोळ पाणी नाश्ता सगळं पप्पाचं पहिले. जाणार सुद्धा पप्पा अर्धा तास आधी. त्या अर्धा तासाला 1 मिनिट सुद्धा त्याला मी उशीर केलेला चालायचं नाही, पण मला चालायचं की त्याची प्रायोरिटी फर्स्ट अँड देन माय प्रायोरिटी. कारण त्याची दृष्टी ही जास्त, त्याची नोकरी ही जास्त जोखमीची आहे. जर पुढे काही मिसहॅप झाला तर जो जसा माझ्या नवऱ्याच्या बाबतीत होईल तसा तो असंख्य जणींच्या नवऱ्याच्या बाबतीत होणार आहे, असंख्य कोणाकोणाच्या मुलांच्या बाबतीत वगैरे होणार आहे. त्याचं टाईम मॅनेजमेंट हे माझ्या टाईम मॅनेजमेंटपेक्षा सतत मी प्रायोरिटी दिली. भले म्हणजे त्यासाठी कोणी माझ्या मुलांनीही काही बोललं तरी आय एम रेडी टू ॲक्सेप्ट इट. दुसरी गोष्ट, संसारामध्ये अप्स डाऊन्स असतात, आमच्याही होते आणि कोणाच्या नसतात, सगळ्यांच्या असतात. पण प्रत्येक वेळी तो 2 टाईपनी मला तरी सपोर्ट केला. एक तर मैं हूं ना आणि दुसरा ऑल इज वेल. दोन्ही गोष्टी त्यांनी चांगलं केलं. काय घाबरते, मी आहे ना. प्रत्येक वेळी म्हणजे माझ्या नोकरीत प्रॉब्लेम आला तरी, त्याच्या नोकरीत प्रॉब्लेम आला तरी, माझ्या घरी माहेरचा प्रॉब्लेम आला तरी, सासरचा प्रॉब्लेम आला तरी मी आहे ना, डोंट वरी. आणि खूप कधी कधी अँक्शियस व्हायचं. ऑल इज वेल, काही नाही होत ग, सगळं चांगलं होणार. सतत त्या गोष्टी त्यांनी मलाही दिल्या एक पत्नी म्हणून. आणि त्याच्या संपर्कात जी जी व्यक्ती आली त्या व्यक्तीशी, तिच्या आयुष्याशी तो पूर्णपणे समरस झाला. आणि त्यांनाही या 2 गोष्टी त्यांनी पुरवल्या. मला वाटतं सुबोधच्या आनंदीपणाचं, यशाचं किंवा त्याच्या सफलतेचं हे गमक आहे की तो त्या व्यक्तीमध्ये पूर्ण इन्व्हॉल्व होतो. त्या व्यक्तीचे प्रॉब्लेम कमी कसे करता येतील, जमलं नाही कमी करता यायला तर त्या व्यक्तीला ते प्रॉब्लेम सुसह्य कसे होतील याचा त्यांनी नेहमी विचार केला. सुबोधचे 2 पॅशन होत्या. एक तर ट्रेन चालवणे आणि दुसरं इतर लोकांना फिरवून आणणे. भले फिरायला गेल्यावर तो 10 ठिकाणे बघणार नाही, अरेंजमेंट करता करता 10 ठिकाणं तो बघणार नाही भले, पण आलेली प्रत्येक व्यक्ती त्या भागात पहिल्यांदा जातीये, तिला परत तिथे यायला मिळेल न मिळेल तर तिला त्या क्षणाचा पूर्ण उपभोग घेऊन द्यावा. फिजिकली, इमोशनली आणि मेंटली ती व्यक्ती शांत राहावी, समाधानी राहावी. ती व्यक्ती आपल्याबरोबर येताना जाताना तरी समाधानच घेऊन गेलं पाहिजे आपल्यापासून. मग भले त्याच्यासाठी सुबोधला सकाळी 4 वाजता खूप बरोबर उठायला लागलं तरीही 4:30च्या आधी 3:30 वाजता सुद्धा फोन आला, काका आमच्या नळाला गार पाणी येत आहे, तरीही तो न चिडता, न हे करता, सगळं समोरच्या माणसाला समाधान कसं होईल याचंच त्यांनी शेवटपर्यंत बघितलं. आणि मला वाटतं तो दुसऱ्याला समाधान प्रत्येक क्षणी देण्याचा प्रयत्न करतो, म्हणून तो स्वतः खूप समाधानी आणि खूप आनंदी आहे. ते बोलण्यासारखं आहे त्याच्याविषयी, खूप बोलू शकेल, पण आय एम व्हेरी थँकफुल टू हिम. आय एम व्हेरी थँकफुल. परमेश्वराचे मी खूप खूप आभारी आहे की असा सहचर मला मिळाला जो माझा नवरा असण्याच्या आधी माझा मित्र आहे. आणि आयुष्यभर, कारण एकदा तुमचा प्रियकर जरी तुम्ही त्याच्याशी लग्न केलं तरी तो जेव्हा नवरा होतो त्यावेळी तो नवराच होतो. मग तो 4-5 ठिकाणी नाही, अनेक ठिकाणी टोचतो. बायको असल्यामुळे कोणी बायको बोलत नाही, पण नवरा. पण माझा नवरा हा माझा मित्र होता, आहे, राहील. असा उत्कृष्ट जीवनसाथी मला मिळाला. आय एम व्हेरी थँकफुल टू हिम. कधीही चिडला नाही. मुंबईचा अपडाऊन जरी करत असला म्हणजे वर्किंग करणार, वर्किंग केल्यानंतर म्हणजे वर्किंग करण्यासाठी जाण्यासाठी तो प्रवास करणार, वर्किंग फिनिश करून आल्यावर परत प्रवास करणार. पण आलेल्या सेकंदापासून, घरात एंटर केलेल्या सेकंदापासून आनंदीच. म्हणजे मी दमलोय, मी थकलोय, चेहऱ्यावर दिसतंय, पण त्याच्या कृतीत कुठेही दिसायचं नाही की हा चिडलाय. आणि तो चिडलेला नसायचा. हे त्याच्या यशाचं. आणि त्याने जो इतका लोकसंग्रह केलाय. वेस्टर्नमध्ये पहिली त्याची पोस्टिंग होती, वेस्टर्नवर तो सेंट्रल रेल्वेत आला. सेंट्रल रेल्वे मित्रगण तसं या क्षणी बोलणं खूप अवघड आहे. आतिश कापरे, फारुख अत्तार, युवराज घारे आणि आमचं सौभाग्य यांनी जे काही शब्द
किंवा जे काही माझ्याबद्दल व्यक्त केलं आहे यापुढेही त्यांच्या या शब्दाला जागरूक करण्याचं मी श्वासन देतो. फक्त एकच होणार आहे, रिटायरमेंटचा मला ट्रेन चालवतो. आता सगळं जे काय असेल ते युट्यूबवर. दुसरी माझी पॅशन आहे टुरिझम. टुरिझममध्ये पॅशन म्हणून करतो, त्यात आहे अर्थार्जन नाही, नो डाऊट. फ्री काय मिळत नाही म्हणजे फुकट काय करत नाही, पण त्यातूनही जास्तीत जास्त चांगलं देण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत ज्या मोटरमॅन आणि गार्डवर मी काम केलं त्यांचे खूप खूप धन्यवाद. तसेच आमचे जे काही सुपरवायझर्स होते, आमची खटाखटी जरूर व्हायची पण ती कामाला धरून असायची. आम्ही मोटरमन म्हणून जेवढं काम केलेलं आहे, जेवढं सहकार्याने केलेलं आहे, त्यावेळेला काही सुपरवायझर्स त्यांना मोटरमन म्हणजे ट्रेनिंग घेऊन आले पण त्यांनी स्वतः वैयक्तिक वर्किंग केलेलं नाही. त्यामुळे आम्हाला त्यांच्याशी बसून डिस्कस करायचं की सर असं नाही असं, असं नाही असं. त्यांचं बघण्याचा दृष्टिकोन एवढाच असायचा की हा सेफ तर मी सेफ. मला जर काही झालं तर त्यांच्यावर आत येणारे नक्की आहे. त्यांचं सांगणं हे त्यांच्या नोकरीच्या दृष्टीतून खूप चांगलं असलं तरी काही गोष्टी आम्हाला पटायच्या नाही. हे जाहीरपणे कबूल करायला हरकत नाही. त्यांनी स्पष्ट बोलूनही दाखवलं की सर नाही तुम्ही असं चुकताय, हे असं असायला पाहिजे. फक्त त्याच्यामध्ये आमच्या मोटरमॅनला सगळ्यांनी सांभाळून घ्यावं आणि आलेल्या संकटाला तुम्ही पूर्णपणे मदत करावी हीच अपेक्षा. धन्यवाद. धन्यवाद. आतापर्यंत रेल्वेची पंचवटी मेंटेन झाली, आता घरची पंचवटी मेंटेन झाली.